होईल मंत्र. मला तर वाटतंय माझ्या नवऱ्यावर कुणीतरी काळा जादू केलाय. काय करायचं, असं काय चांगलं झालं हे नवरं माझं असं करतंय या. 100% माझ्या नवऱ्यावर कुणीतरी काळा जादू केलाय बा. तेव्हा तर हे सारखं खावडाव खावडाव घरात, मला नीट बोलत नाही तर, पोरांना नीट बोलत नाही तर, रानात नीट ध्यान नाही. 100% कोणी वाट दिसत तिकडे जा. अहो चला बास करावं, बास आता बास वाईट टाकली मी पण. चला तू कशाने वाईटाली, कुठं गेला तुझा बाप? काय करायचं, बापाला आयला आपण शेवटी एक असतो. भांडणार मिटवणारी वाईट होते ते. कशाने बुद्धी आली? भांडण तुझी आई बाप येईन ती तिने साथ सोडली तेव्हा तुझी बुद्धी भांडण मिटवा येणारी वाईट होती ते. आपण एकच आहे किती जर केलं तर काय उगवताना त्याला करायचं. नाही. आणि तू तसला आता बाहेर पण स्वतः एक आहे का नाही किती जर भांडणं केली तर कळाय पाहिजे का नाही. नवरा बायकोमध्ये कोण पडत नसतं. ब्रह्मदेव सुद्धा पडत नाही. ब्रह्मदेव पडतो ब्रह्मदेव तर मग हे कळलं पाहिजे का नाही. ती तुम्हाला कळलं पाहिजे. ती मला कळत होत ये कुठं गेला आता तुझं सगळं. काय सगळं काय केलं बघतेस मला कोण हे करतय. अहो बघितलं तुम्ही डोक्यावर बसून. सुधारताय का, पण तुम्ही सुधारायचं नावच घेणार तर. आता तसला अजिबात खोटं बोलू नको. काय खोटं आणि नाही त्याचा बोलले, उपयोग बी नाही मी माझ्यापाशी. खोटं काहीच बोलत नाही तुम्हाला. अजून बी सांगतोय तुझ्या आई बाप घे बोलून. हे ते येत नाही ते. एकच फायनल निर्णय येत करायचा नाही ते. एक तर चांगलं तर होईल, चांगलं होण्याची मी आशा सोडली. वाईटच व्हायचंय, अहो वाईटच करायचंय. येतच नाही ती धरा येऊ का पैसे. पैसे मला काय गरज नाही तिची. हा. मला भीक लागली नाही तू इकडून पैसे घेऊन खर्चायचे. धरा धरा ही पैसे मला नको कशाला जायचं. भेक आणि फिक नाही देते. कशाचं ऐकतं काय नका करणं ना, कशाचं काय 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 केलं. नको. जरी माझं तो घेतला असतं एखाद्या कुंड तरी पण ती तुला राहू दे. हजरी दे कोण आलं असलं तर. एवढा मी त्या मागं लागलेलं नाही. जाऊ दे घेऊन. मला जाऊच नाही तर तुला देऊ कुठून. एवढं का बोलतात कडक मध्ये, एवढं का कडक वागता. अरे कडक अजून बी तुला सांगतोय. कोण तुझे नातलग बोलून घ्यायची असली तर घे. आयो नातलं मला काय एक कसलं एकच बोलू नका. निर्णय पाहिजे. नातलं काय करत नाहीत. नातलं कशा येते होय ते नातलं घेऊन काय करणार आहे ते? बोलव की काय तोंडातून. करते ती? आ? आई आपलं चांगलं सांगून जाते ती. दुसरं काय करणार आहे ते? काय नाही. 5वीला पुजलेला आपलं सुटणार आहे का? ही सुटत नाही हो. काय जर केलं तर नाही सुटत. तू रडून रडून आता झाली का नाही, आली का नाही, सुटतंय का हे 5वीला पुजलेलं. नसतं सुटत. कुठं जायचं इथनं. आपण ही गाठी बांधलेली इथे जायचं बुवा. ही हायत्या का नाही, ही गाठी सुटणार आहे माहित्या का, सोडायचा प्रयत्न केला तर सुटत नसतं. सुटणार आहे का ही गाठ. चढ उतार होत असतो, भांडण होतच असतो. ते नवरा बायकोच म्हणलं तर खरं कोणी पडून मध्ये हायच की. एवढी बारकी भाऊजा असून ती सांगते तरी कळना. नवरा बायकोच्या भांडणात कोण येत नसतंय हो, कळलं का तुम्हाला. अरे बायको म्हणणार अकल नसल्यावर भांडणात सगळं गाव येतं की हो. कोण येतंय. हा? पैसे धरा योगा, परत म्हणू नका पैसे मला दिलं नाही तर योगा. पैसे धरा. मला त्या पैशाची गरज नाही. किती पण तुम्हाला जीव लावा तुम्ही, शेवटी काय नाही उपयोग तुमचा. उपयोग नाही ना तुझा उपयोग नाही आणि द्यायचं तुम्हाला नको असतं जाय. जिथले तिथं सोडून शेणार. रोज भांड्याला भांड फुटायला लागली ती भांडी. इतका कालवा असतो होई. झालं की तुझ्या तेवढं बापानं तेवढं. कुचका खात दिलाय तीच लागलाय कशाला पोटाला. माझ्या बापाचं तर नाव घेतच जाऊ नका. ती बिचारा आदात नाही मदात नाही तुमच्या, कशाला हो त्यांचं नाव सारखं घेता. काल म्हणजे घरनं कुठं हालं नाही. माझा बाप भाव आई सगळी यायला लागली ती. आल्यावर तुमच्याकडे बघते जा काय चांगली तुम्ही मऊ थांबले का घरी आता तर? कुठे गेली मऊ करणारी. नव घरी तर अरे थांबलं. तोंड उचलून आलीच नाही ती. वय आली नाही ती. घरनं गेलो तर मी गावातच बसलोय दिवस. वय, येत कशी नसते ती. मग येतील. येत नसते ते असं नसतंय. मग का आली नाही ती. चला ती मस्त अरे त्यांना बी माहित आहे स्वतः लिखी बस करा. जाऊन काय करायचंय तिथे. बस करावं. त्यामुळे तर आली नाही ती. पैसे धरा हो. मला तुझा रुपडा नको. 500 रुपये येतो हे. 500 असू नये, रुपये असू नये, 10,000 असू नये, मला तुझा परत रुपया म्हणू नका बघा पैसे खर्चून जातात माझ्याकडं. माझ्या हातात घे. आधीच पैसा राहत नाही. अरे मी लय असं पुण्य करतो. कोणाला मागल त्याला 100 200 देतो. तुला बी दिलं आहे. मी 500. परत जा आयश कर जा. बापा येत जा. तिथं बी जा राहू नको कुठं. बापाच्यात म्हणजे कशी अशी बापा येत जाते. जा आणि तिथं आयश कर. बापाच्या जाऊन काय सरणार आहे, हा? सरणार आहे. काय आधी तुम्ही तू तोंडातून सुधारणार कशी आहे. बोलत होती? आता तुम्हाला रागात बोलायचं बंद, आता हसत खेळत तुम्हाला बोलायचं. बघायचं हे करून तर तुम्ही सुधारताय. आता पाक घमंडी पाकच नाही नाही घमंडी नाही, घमंडीचा विषयच नाही काय सुद्धा. उतरली पाक आता. उतरायचे आता बाजू धराय आई बी नाही, बाप बी नाही, भाऊ बी नाही ना. काय त्या आता सारखा कोणाला त्या जीव उद्या आईचं बापाचा मंत्र तयार होईल मंत्र. मला तर वाटतंय माझ्या नवऱ्यावर कुणीतरी काळा जादू केलाय, कुणीतरी करणी केली या. काय करायचं, असं काय चांगलं झालं हे नवरं माझं असं करतंय या. 100% माझ्या नवऱ्यावर कुणीतरी काळा जादू. तर हे सारखं खावडाव खावडाव घरात, मला नीट बोलत नाही तर, पोरांना नीट बोलत नाही तर, रानात नीट ध्यान नाही. येड झाले पाक माझं. काय उपयोग नाही आता. काय तर आपणच गप्प हसत खेळत बोलत असं ठरवलंय. बघायचं असं करून तर आपला नवरा सुधारतोय का. अरे, तू म्हणती नवऱ्यावर केलं पण मी म्हणतो या बायावर कुणी काळा जादू केला. पहिले तांबरून भांड तुझे आता दात काढून भांड. हा आता तसंच करायचंय. हसत खेळत भांडायचं. विषयच वाढत
नाही, भांडणाचा काय मोडच येतच नाही ना. जेव्हा आपण टेन्शन मध्ये येतो, लय बोलतो, वाईट वांगा तोंडात शब्द निघून जातात, मग वाटेल ती माणूस बोलतात रागाच्या चिठ्ठीत. त्यामुळं काय करायचं माहितीये का, हसत बोलायचं. राग येऊ द्यायचा नसतो, तेव्हा डोकं कुठे गेलं फिरतं का, आता झालं. आता पण हाय डोकं, नाही असं नाही हाय. उद्या चालली नाही, आता चालायला लागली. धरा तुमचं पैसे परत म्हणून नका. मला तुझा रुपया नको आणि मला ती नको, माझं असलं तरी बी मला नको ऐकत. मग जेवढं तुमचे पैसे आहेत तेवढं माझ्या पैसे द्या. अजिबात नाही, का? मागायचं बी नाही आणि बोलायचं बी नाही, कोण रिकाम नाही. सुधारा की जरा पैसे. अरे स्वतःपाशी एक गुण नाही सुधारायचं. हो, हे असंच दुसऱ्याला बोलतात, कशाला माझ्यापाशी बुद्धी गुण नाही. सुधारा? ह्यांचं एक तर गुण चांगलं आहे का, आणि माझंच गुणाचं नीट माझं तीनदा लय गुण काढतात. चांगला आहे तर. हा? ह्यांचं एक सुद्धा गुण चांगलं नाही. अहो, लोकांचा नवरा बायकांना फुलात ठेवतात आणि आमचा नवरा सारखा कुचक 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 असंच केलं, त्या बायांनी तसंच कसलेल्या, केलं, तुझ्यासारख्या तसंच नसते केलं, त्या. हीच केलं, तुला हीच आणलं. अरे देवा, ते आणलेलं खाल्लेलं मला तर वाटतंय ती एक होत असेल माझ्या पोटात, गोळा तयार होत असेल ते खाल्लेल्या पिल्लेल्याचा. मग इथनं पुढं मी आणलेलं काय खाऊ नको, गोळा पिळा तयार होईल, मग इश तयार काय होईल. तर गोळा तर तुम्ही किती पण बोला, आता तुम्हाला हसतच मी बोलणार. आता तुम्ही मला काय म्हणायचंय ते म्हणा, माझ्या बापाला बोला, माझ्या आईला बोला, भावासनी बोला. मी आता हसत खेळत राहणार असं ठरवलंय मी. काय जरी आपला नवरा आपल्याला बोलला तर आपल्या नवऱ्याला आपण आता हसतच कुठलं तर- बोलणार. कुठलं तर पाठबळ भेटलेलं दिसतंय की पाठबळ आता असं फिटबळ काय? काय सुद्धा ते नाही असं गोड हो. बोलून जिरवायचं. नाही 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 कोणी तर नाही कान मंत्र दिलेला काय असणार सुद्धा आहे. नाही डोक्यात तसलं काय नाही, पण नाही, घेऊ हा नका. 100% नाही गावठाणा नाही नाही गेल्यावर कोणी तर कान फुकलं, त्यामुळे तर आता पाक पोपट इतका गोड बोलायला आलाय, साखर टिपी टिपी पडायला लागली. अगं रागू माझा पोटात काळ तर माझ्या रागोच्या एवढं येतंय का नाही, ती पोट सुटलंय तर ती काळ पोटात बुरबुरून ती डेडाळ सुटलंय का हे असं वाटतंय मला. अरे माझं सुटू दे, एवढं पण माझा तुझं किती रागू काळ गोड आहे? झार बोलतो या, किती ये, पण माझ्या किती रागूसाठी काळ करा. आहे? लगेच राग बदलते, हा, लगेच. किती पण करा माणसाला रागूसाठी. आजच्यात किती बदल, कसा रंग बदलला कुणी लगेच. मी नाही बदलला, बघत आज या. एका शब्दात सांगते, माझा बाप याचा कुठे जायचं नाही, इथं हालायचं नाही, गेलं तर काय खरं नाही. आता आता मी काय बोलत नाही. अरे काय चांगलं जरा जमतंय. चालतंय का नाही, घरी अडवतो का घराने अडवतो. हा, इथंच येतंय वा, तुमची धाव इथपर्यंतच आहे, पुढे तुमची धाव जातच नाही. ऐकायचं अहो माझं ऐकूच नका, तुमच्या मनाचं ऐका, मनासारखं करा, मनासारखं राहा, माझं काय ऐकू नका. मनासारखं जगतोय, मनासारखं राहणार. तू कशाला लागली तुमची बत्तीशी असन दाखवायला? मला गावली या, नाक दाबलं की तोंड उघडतंय आता पॉप. आता ही असन गावली या काय, आता फक्त वेळेची वाट बघती, जरा थांबा, वेळ आहे विसा. तुमचं नाही जर नाक दाबू नका नाही तिथं, मग कळतं या, थांबा जरा. काल माझ्या मागे येणार होती, मी येत कुठं आहो, जाती थांबा करायला? वा. आणि आज बत्तीशी दाखवायला लागली. नाही नाही थांबा, मला कळलंय वा, आता रडायचं नाही म्हणलं, ठरवलं. हसत खेळत तुम्हाला बोलायचं, कारण की हसत रडून खेळत. मला त्रास होतोय. मला तर वाटतं आता याड त्यामुळं लागलंय. हसत तुम्हाला याड लागले, कुठे तर नेऊन दवाखान्यात ऍडमिट करावं लागेल, एवढं चक्रम